अशोक खरात या व्यक्तीभोवती अनेक रहस्य दडली आहेत असं म्हणावं लागेल. कारण अशोक खरातचं इतक्या कमी वेळात इतकं पॉप्युलर होणं, प्रसिद्ध होणं, त्याचबरोबर लाखो भक्तांचा गराडा त्याच्या भोवती असणं, खूप कमी वर्षांमध्ये हजारो कोटींची प्रॉपर्टी उभी करणं, मोठमोठ्या मंत्र्यांनी त्याच्या पायाशी लोळण घालणं, हे सगळं काही प्रचंड रहस्यमयी आहे. आणि त्यामुळेच अशोक खरातनं हे सगळं कुठे बसून केलं, तर त्याच्या ओकस प्रॉपर्टीजच्या ऑफिसमध्ये बसून केलं. आतापर्यंत या ऑफिसवरती 2 ते 3 वेळा पोलिसांनी रेड मारलेली आहे. छापेमारीतून अनेक महत्त्वाचे पुरावे सुद्धा सापडलेत. मात्र अशोक खरातचे हे काळे कारनामे केवळ ओकस प्रॉपर्टीजच्या ऑफिस पर्यंतच लिमिटेड होते का? तर नाही. अशोक खरातची ही सगळी कृत्य त्याच्या बंगल्यापर्यंत पोहोचलेली होती. गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्या या बंगल्यात अशा काही गोष्टी घडायच्या ज्याविषयी बोलताना गावकरी सुद्धा घाबरतात. काही स्थानिक लोकांनी सांगितल्यानुसार अमावस्येच्या रात्री या बंगल्याच्या बाहेर अनेक व्हीआयपी लोकांच्या गाड्या उभ्या असायच्या. आलिशान गाड्यांमधून अनेक व्हीआयपी हे तोंड लपवत खाली उतरायचे, थेट बंगल्याच्या आत जायचे आणि त्यानंतर या बंगल्यात नेमकं काय चालायचं याचं रहस्य अजूनही रहस्यच आहे. आणि या सगळ्याची चर्चा सध्या दबक्या आवाजात ग्रामस्थांमध्ये सुरू असलेली पाहायला मिळते. त्यामुळे याच अशोक खरातच्या बंगल्यात अमावस्येच्या रात्री नेमकं काय चालायचं पाहूयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. नाशिकच्या गोविंदनगरमध्ये अशोक खरातचा तृप्तबाला नावाचा आलिशान बंगला आहे. हा बंगला ज्या परिसरामध्ये आहे तिथे जवळपास आजी माजी असे 2-3 आमदार राहतात, बरेच अधिकारी राहतात. त्यामुळे मुळातच हाय प्रोफाईल असा हा संपूर्ण एरिया आहे. या एरियामध्ये अनेकांचे बंगले आहेत. सर्वसामान्य लोकांची घरं ही फार कमी आहेत. त्याचबरोबर जिथे याचा बंगला आहे तो भाग अगदीच या एरियाचा शेवटचा भाग आहे. त्यामुळे त्याच्या आजूबाजूला प्रचंड निर्जन स्थळं आहेत. त्या ठिकाणी ग्रामस्थ कधीही जात नाहीत किंवा अशोक खरातकडे येणारे काही व्हीआयपी गेस्ट सोडले तर फारसं कुणाची वर्दळ त्या परिसरामध्ये अजिबातच नसते. विशेष म्हणजे हा बंगला त्यानं 2012-13 मध्ये बांधलाय. कोट्यवधी रुपये खर्च करून अतिशय आलिशान हा बंगला बांधलेला आहे. हा बंगला वरवर जर पाहायला गेलं तर बाहेरून काचेचा दिसतो. मात्र या काचेच्या आड नेमकं काय चालतं हे लपवण्यासाठी, जगापासून हे सगळं लपवण्यासाठी म्हणून या बंगल्याच्या बाहेर मोठं तटबंदी जी आहे ती केलेली आहे. सिमेंटच्या दगडाच्या भिंती बांधून आतलं काहीही दिसणार नाही अशा पद्धतीनं कुंपण घातलं गेलंय. पण याच कुंपणाच्या आतमध्ये अनेक अनपेक्षित किंवा अनेक अशा गोष्टी घडायच्या ज्या गोष्टींबद्दल बाहेरच्या जगाला फारसं माहित नाहीये. असं का म्हणावं लागतंय तर काही स्थानिक नागरिकांनी ही माहिती दिलेली आहे. त्यानुसार या बंगल्यामध्ये अनेकदा असं घडायचं की अमावस्येच्या रात्री या बंगल्याच्या बाहेर आलिशान गाड्या उभ्या असायच्या. या गाड्या नेमक्या कुणाच्या असायच्या याविषयी फारशी माहिती नाहीये. मात्र खूप हाय क्लास गाड्या त्या ठिकाणी यायच्या. या गाड्यांमधून जे कुणी व्हीआयपी गेस्ट उतरायचे ते अगदी चोरपावलांनी उतरायचे, दबक्या पावलांनी बंगल्याच्या आतमध्ये जायचे. त्यांची ओळख रिव्हील होणार नाही अशा पद्धतीनं ते तिथून बाहेर पडायचे. थोडक्यात काय तर या ठिकाणी काही राजकीय नेते असतील, काही अधिकारी असतील, काही सेलिब्रिटीज असतील, काही बिझनेसमन असतील, असे उच्च पदस्थ असणारे लोक या ठिकाणी या बाबाकडे यायचे. मात्र कायमच आपली ओळख लपवून यायचे, आपल्याला कुणीही ओळखू नये अशा पद्धतीनं ते यायचे आणि थेट या बंगल्याच्या आत जायचे. त्यानंतर मात्र अमावस्येच्या रात्री या बंगल्यात काहीतरी भयंकर चालायचं ज्याविषयीची माहिती समोर येत नाही. या बंगल्यात काय चालायचं हे बाहेरच्या लोकांना कळू नये यासाठीच ही तटबंदी घातलेली असायची. त्याचबरोबर काही वेळा त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक सुद्धा असायचे आणि हे सगळं कमी की काय म्हणून आणखी जास्त सिक्युरिटी वाढावी यासाठी म्हणून या अशोक खरातनं 2 विदेशी श्वान घेतलेले होते. विदेशी अतिशय हिंस्र जातीचे हे श्वान आहेत की अगदीच अनोळखी एखादा जरी माणूस दिसला तर त्याच्यावर तुटून पडतील अक्षरशः अशा पद्धतीचे श्वान त्याने या बंगल्याच्या बाहेर बांधलेले होते. त्यामुळे या बंगल्याच्या आसपास सुद्धा फिरकायला ग्रामस्थ घाबरायचे. कुणी या रस्त्याने फारसं जायचं सुद्धा नाही अशी सगळी माहिती समोर येते. त्यामुळे तृप्तबाला हे नाव बंगल्याचं जितकं रहस्यमयी आहे, विशेषतः म्हणजे हे जे नाव आहे हे त्याच्या मुलीचं नाव आहे. अशोक खरातच्या मुलीचंच नाव तृप्तबाला आहे. मुळात या नावाचा अर्थ काय, या नावाच्या अर्थामागे जितकी रहस्य आहेत तितकीच रहस्य या बंगल्यात सुद्धा आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीनं अशोक खरातच्या ऑफिसची चौकशी होतीये, तपास होतोय, रेड पडली जाते त्या ठिकाणी, तशाच पद्धतीनं त्याच्या या बंगल्याची सुद्धा झाडाझडती घेणं खूप गरजेचं असणार आहे. या बंगल्याचा एरिया जर पाहिला तर खूप आलिशान, खूप मोठ्या एरियामध्ये बांधलेला हा बंगला आहे.
बंगल्याच्या आतलं गार्डन असेल किंवा इतर सगळा भाग असेल, त्या ठिकाणी अनेक रहस्य दडलेली असू शकतात. त्यामुळे त्याची सुद्धा चौकशी, झाडाझडती ही तितकीच नीटपणे झाली पाहिजे आणि लवकरात लवकर झाली पाहिजे, अशी मागणी होतीये. आणि त्यानंतरच अमावस्येच्या रात्री अशोक खरातच्या बंगल्यात व्ही-आय-पी लोकांसोबत नेमकं काय घडायचं, हे व्ही-आय-पी त्या ठिकाणी कशासाठी यायचे आणि तिथे अशोक खरात नेमकं काय करायचा, हे सगळं तपासातूनच निष्पन्न होईल. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.